नमस्कार. आपण चर्चा करतोय ती अर्थसंकल्पावर आणि अर्थसंकल्पातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा जी आतुरतेनं प्रत्येक मध्यमवर्गीय किंवा नोकरदार ज्याच्याकडे लक्ष ठेवून असतो ती घोषणा म्हणजे कर रचना. करामध्ये मला सूट किती मिळणार? 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे. 12 लाखाच्या खाली तुमचा पगार असेल तर तुम्हाला कर भरण्याची गरज नाही. मात्र जर 12 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 4 लाखापासून कर भरावा लागणार आहे. तो 4 ते 8 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 लाखापर्यंत 25% आणि 24 लाखाच्या वर 30% इतक्या स्वरूपाचा असेल. आता बचत किती होणार तिच्यावरही नजर टाकूयात. 12 ते 16 लाख ज्यांचं उत्पन्न आहे त्यांचे 50,000 रुपये वाचणार आहेत. 16 ते 20 लाख 90,000 रुपये वाचणार आहेत आणि 20 ते 24 लाख 1,10,000 रुपये वाचणार आहेत. म्हणजे कमीत कमी बचत ही 50,000ची, जास्तीत जास्त बचत ही 1,10,000 रुपयांची तुम्हाला होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण याच अनुषंगाने मुख्यतः पुढची 10-1 मिनिटं चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर अजित जोशी सर आहेत. अजित जोशी हे स्वतः CA आहेत आणि त्यामुळे तुमचे रिटर्न्स कसे फाईल होतात उत्तमपणे ते जाणतात. त्यांच्याकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. अजय वाळिंबे सर आहेत जे एक्सपर्ट आहेत, इकॉनॉमिक एक्सपर्ट आहेत का टॅक्सेशन एक्सपर्ट आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. गुंतवणुकीत शेअर बाजारामध्ये त्यांचा उत्तम असा अभ्यास आहे. अजय वाळिंबे सर आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्याचबरोबर अभय टिळक आहेत आपल्याबरोबर पुण्याहून. त्यांच्याकडेही आपण या विषयामध्ये जाणार आहोत. मी सर्वात अगोदर सुरुवात करतो ते अजित जोशी सरांकडून. अजित जोशी सर, ब्रॅकेट्स आणि त्यातून मिळणारा फायदा, हा फायदा जास्तीत जास्त मिळवायचा असेल तर मी काय केलं पाहिजे? हा फायदा जास्तीत जास्त मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त कमवायला हवं. कारण सगळ्यात जास्त फायदा हा सगळ्यात जास्त कमावणाऱ्यांना मिळतोय. आणि तुम्ही बघितलं ना तर एक वेगळ्या प्रकारचं एक यू शेप तयार झालं. म्हणजे तुम्ही 12 लाखाच्या आत असाल तर 80,000, 12 ते 24 लाखामध्ये असाल तर ती रक्कम खाली खाली येत जाते आणि मग 24 लाखाच्या वर गेलात तर ती परत 1,10,000 आणि त्यातून पुढे जाते. सो अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारची रचना आहे. खरं सांगायचं तर याच्यावर अजय सर फार जास्त चांगल्या प्रकारे प्रकाश टाकतील. पण आत्ता जो एक प्रश्न तुम्ही विचारत होतात की आता हे वाचणाऱ्या पैशाचं काय करायचं, तर खरं सांगायचं तर सध्या मध्यमवर्गीयांसमोर सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की या वाचणाऱ्या पैशाचं, म्हणजे हा असेल किंवा कमवत असलेल्या पैशाचं काय करायचं. कारण बहुतेक सगळ्या ॲसेट क्लासमधली इन्व्हेस्टमेंट ही काही तेवढीशी व्यवहार्य राहिलेली नाही आहेत. अगेन अजय सर त्याच्याबद्दल जास्त सविस्तर बोलतील. आणि त्यामुळे अशी अपेक्षा आहे की जर मध्यम वर्गाने कन्झम्पशन वाढवायचं ठरवलं तर त्याच्यामुळे कदाचित अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. सो ज्यांचं 24 लाखाच्या वर उत्पन्न आहे त्यांनी पुढच्या वर्षी एक मोठा 80 इंचाचा TV घ्यायला हरकत नाही. तो मला वाटतं 1 लाख रुपयात वगैरे येतो. तर त्यामुळे थोडंसं अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि आपल्या पैशाचा जास्त चांगला वापर होईल असं म्हणता येईल. ठीक आहे. ते तुम्हाला खर्च करायला सांगतायत त्यामुळे तुम्हाला करायचं की नाही तुम्ही ठरवा, कारण सध्या बचतीची पण तितकीच गरज आहे. मी वाळिंबे सरांकडे जातो. वाळिंबे सर, पैसा वाचणार आहे 50,000पासून 1 लाखापर्यंत वाचणार आहे, तो कुठे गुंतवावा याचा तुमचा सल्ला काय असेल? आणि जास्तीत जास्त बचत या माध्यमातून आपण कशी करू शकू? किंवा आता 12 लाखाच्या वर किंवा 4 लाखाच्या वर जो तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स लागतो, कारण शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या खूप वाढलेली आहे, अशा परिस्थितीत जो पैसा येईल तो टॅक्स यामध्ये कसा कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याची वजावट कशी धरली जाईल? नाही, याच्यामध्ये ना जास्त बदल झालेलेच नाहीत. म्हणजे मागच्या वर्षी जो कॅपिटल गेन टॅक्स होता तो तेवढाच आहे. त्यामुळे 12.5% लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे 1.25 लाखाच्या वर तुमचा जर प्रॉफिट झाला असेल तर. आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 20% राहणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत ना त्यांना काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्यांना हे बजेट तर मला वाटतं खूप चांगलं बजेट त्यांना वाटेल. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता जी म्हणजे आता आपण लगेच मार्केटची रिॲक्शन बघायला लागलो तर तुम्हाला मार्केट निगेटिव्ह झालेलं दिसेल. तर मार्केट निगेटिव्ह होतं आहे किंवा ही जी निजक रिॲक्शन येतात त्याच्याकडे लक्ष न देता दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी कायमच म्हणजे आय थिंक दे शुड स्टे इन्व्हेस्टेड फॉर ॲटलीस्ट 2-3 मोर इयर्स. कारण येणारे दिवस आपलेच आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आपण मगाशी चायना वगैरे बोलत होतो, पण ते तितकं जरी गेलो नसलो तरी ओव्हरऑल आपली ग्रोथ ही कायम राहणार आहे. आणि शेअर मार्केटमधून डेफिनेटली म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, त्याच्यातून पैसे, इव्हन कमॉडिटीज म्हणजे गोल्ड किंवा सिल्वर, याच्यातून तुमची इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे SIP वगैरे बंद करू नका आणि इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. पण निलेश, मगाशी एक पॉईंट मिस झाला आहे, म्हणजे मला माहीत नाही तो डिस्कस झाला आहे का, इज अबाउट सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीज.
म्हणजे ती मला खूप चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट वाटते की समजा हल्ली काय असतं मध्यमवर्गीयांकडे 2 घरं असतातच, बहुतांशी मध्यमवर्गीय आपण म्हणूया, सगळ्याच मध्यमवर्गीयांकडे नाही. तर जेव्हा तुमच्याकडे 2 घरं असतील आणि त्यातल्या एखाद्या घरात घर तुम्ही रेंटने दिलं नसेल तर काय व्हायचं की त्याच्यावर एक रेंट ॲझ्युम केलं जायचं, म्हणजे त्याला नोशनल रेंट म्हणायचे आणि त्या नोशनल रेंटवर तुम्हाला टॅक्स भरायला लागायचा. आता नवीन अमेंडमेंटप्रमाणे तुम्हाला 2 सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीज म्हणजे 2 जर तुमच्या प्रॉपर्टीज असतील त्या दोन्ही प्रॉपर्टीमध्ये आणि त्यातली एखादी रेंटला दिली नसेल तरी त्याच्यावर रेंट ॲझ्युम केला जाणार नाही आणि इट वुड बी ॲझ्युम ॲट द सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी आणि त्याच्यावर टॅक्स लागणार नाही. मला वाटतं हा मोठा दिलासा आहे मध्यमवर्गीय. नाही, हे 2 SOPचा जी तरतूद आहे सर ती यापूर्वीच आली होती, मला वाटतं गेल्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच्याच बजेटला आली होती. फक्त त्यांनी एवढंच केलंय की SOP म्हणजे काय, तर ते पूर्वीची जी व्याख्या होती, आता हा थोडासा व्यावहारिक उपयोजनाचा भाग आहे. पूर्वीच्या व्याख्येमध्ये तुम्ही स्वतः राहत असाल किंवा नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त तुम्ही बाहेर असाल वगैरे वगैरे अशा बऱ्याच कंडिशन्स होत्या. अर्थात घेणारे त्या सगळ्याचा कंडिशनकडे दुर्लक्ष, मी स्वतःच राहतो असं म्हणत होते आणि त्यामुळे काही फरक पडत नव्हता. तर आता त्यांनी क्लिअरली, मी मुद्दामून आता ते बिल वगैरे काढून बघितलं नक्की काय, कारण मलाही त्याच्याबद्दल क्युरिओसिटी होती. तर आता त्यांनी हे क्लिअरली सांगितलंय की तुम्हाला जर तिथे तिचं भाड्याने दिली नसेल तर आम्ही त्याला सेल्फ ऑक्युपाईड मानून चालू. तुम्ही कुठली कंडिशन फुलफिल करा नका करू याच्याशी आमचा आता काही संबंध नाही. तुम्ही भाड्याने दिली नाही म्हणजे ती आम्ही सेल्फ ऑक्युपाईड मानू. आणि अशा 2 सेल्फ ऑक्युपाईड अलाउड आहेत. त्याच्यापेक्षा जास्त जर असतील तर उरलेल्या या तुम्हाला भाड्याने जरी दिल्या नसल्या तरी भाड्याने दिल्या असं मानावं लागतं, ज्याला डीम टू बी लेट आउट म्हणतात. तर ती प्रोव्हिजन 2-1 वर्षापूर्वी झाली होती, ती त्यांनी कंटिन्यू केली. अगदी. त्यामुळे 2 घरं जर तुमची असतील तर भाड्याच्या रूपामध्ये तुम्हाला उत्पन्न येतं असं म्हणण्याची आता गरज नाही. ते तुम्ही स्वतःच वापरताय असं धरून चालू आहेत. मुंबईत आणि पुण्यात साधारण पुणेकरांचे प्रत्येकाचे 2 घरं आहेत. त्यामुळे प्रत्येकाला बाबा पुण्यातलं काम करायला मग एक घर वापरतो, मुंबईतलं काम करायला मी एक घर वापरतो, अशा स्वरूपात तुम्ही सहजतेने. पण त्यापेक्षा जास्त असतील ना, अधिकारी वर्गाचे खूप असतात, त्यामुळे त्यांच्याकडे जर जास्त असतील तर त्यांना विचार करावा लागेल. तेही बेनामीत असतात, त्यामुळे त्याचे काही फरक पडत नाही. पण ठीक आहे, असो. मॅडम 12,500 रुपये वाचणार आहेत.